नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर आज मौजे सावली मैदान देसाई इथे पाळण्यासाठी का नाही गेला? भावांनो याचं एकमेव कारण आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघून जर आपल्या तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन-नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तर नक्कीच काल आपल्याला अपडेट मिळाली होती, की बकासूर आपला मोहो येथे दाखल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सकाळी अपडेट मिळाली, की बकासूर आज देसाई इथे पळणार नाही. भावांनो नक्कीच देसाई देखील मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणून संबोधलं जातं आणि नक्कीच मुंबईचं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानामध्ये बरेच रथी-महारथी, घाटावची नंदी देखील पळण्यासाठी येत असतात आणि नक्कीच मुंबई देखील गाजवत असतात. तर नक्कीच का नाही बकासूर आला? तर भावांनो याचं एकमेव कारण डॉक्टरनी सांगितलेलं आहे, की बकासूरला आराम द्यायचं. भावांनो घाटावरची म्हणजेच पुण्यावरून मुंबईमध्ये येणं, बिनजोड खेळणं, पुन्हा पुण्याला जाणं म्हणजे खूप प्रवास होत होता. त्यामुळे आपला बकासूर आज काय आपल्याला पळताना दिसाला नाही बिनजोडला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये आपला बकासूर नक्कीच लवकरच आपल्याला मुंबईमध्ये देखील पळताना दिसेल आणि आपला लाडका देव बकासूर नक्की कधी पळणार असेल, तर नक्कीच भावांनो बकासूर आपला उद्या पळणार आहे. नक्कीच उद्या धुमाकूळ घालण्यासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे. बकासूर उद्या आपल्याला घाटावर पळताना दिसेल. धन्यवाद भावांनो.